काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळालेला नाहीये। सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत त्यांना अपीलावरती निकाल द्यावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। तर सुनील केदार यांना आगामी विधानसभा निवडणूक लढता येणार की नाही यावरती सुनावणी झाली, मात्र सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास यासाठी नकार दिलेला आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यात दोष सिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी केदार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे सुनील केदार यांना निवडणूक लढवता येणार नाही का असा सवाल सुद्धा उपस्थित झालेला आहे। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। जितेंद्र, काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळालेला दिसत नाहीये। अमित, नक्कीच काँग्रेस नेते आणि सावनेरचे अपात्र आमदार सुनील केदार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, कारण यापूर्वी हायकोर्टाने याबाबत त्यांची शिक्षेवर स्थगिती देण्यास नकार दिलेला होता। त्यानंतर सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने आज त्यावर सुनावणी करण्यास म्हणजे हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावलेली आहे। आणि त्यानंतर आता सुनील केदार यांना पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात जाण्यास सांगितलेलं आणि जिल्हा सत्र न्यायालयाला 30 सप्टेंबर पर्यंत या संपूर्ण प्रकरणी निर्णय देण्याच्या देखील निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे सुनील केदार हे अपात्र ठरलेले आहेत। जर त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची असेल आणि आता 2 महिन्यात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पात्र होण्यासाठी त्यांना जी शिक्षा मिळालेली आहे त्या शिक्षेवर स्थगिती मिळणे आवश्यक आहे। मात्र सुप्रीम कोर्टाने आता नकार दिलेला आहे, त्यापूर्वी हायकोर्टाने नकार दिला। आता जिल्हा सत्र न्यायालय यावर काय निर्णय देतं यावर आता सुनील केदारांचं राजकीय भवितव्य अवलंबून निश्चित महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।